बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात बारामती पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाकरे लवकरच पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात आपली भूमिका जाहीर करतील। सगळ्यांनी मन मोठं करावं, निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। तर काँग्रेस मात्र बारामतीमध्ये उमेदवार देणार असल्याचा काँग्रेसचा पुनरुच्चार केलाय। सपकाळांनी या संदर्भात माहिती दिली। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलाय अशी माहिती सूत्रांकडून मिळते। बारामतीमध्ये पाठिंबा द्यावा अशी विनंती सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन करून केली होती। ठाकरे आणि पवार कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं होतं। त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या विनंतीनंतर मातोश्रीवर झालेल्या चर्चेमध्ये सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याबाबत ठरलं। उद्धव ठाकरे लवकरच पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात आपली भूमिका जाहीर करतील। दुसरीकडे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सगळ्यांनी मन मोठं करावं असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे। माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल। मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे। उमेदवार ठरवण्यासंदर्भात त्यांच्या पक्षामध्ये हालचाली सुरू आहे। हा त्यांच्या पक्षाचा एक निर्णय आहे। महाविकास आघाडीत जरी असलो अजितदादा पवार हे माननीय उद्धव साहेबांचे मुख्यमंत्री असताना अत्यंत विश्वासू आणि निकटचे सहकारी। त्याच्यामुळे मला असं वाटतं की माननीय उद्धव ठाकरे साहेब आपल्याशी या विषयावर बोलतील। काँग्रेसनं मात्र बारामतीची पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। उद्या दुपारपर्यंत बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करू असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। तर पटोलेंनी मात्र काँग्रेस पक्षाचा निर्णय आपल्याला माहिती नाही असं म्हटलंय। दोन्ही ठिकाणच्या ज्या जागा आहेत या सर्वस्कृत आहे की तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी या निवडणुका लढल्या होत्या। ते लढत नसतील तर काँग्रेस त्या ठिकाणी लढण्याकरता तयार आहे अशी सविनय भूमिका ही काँग्रेस पक्षाची होती आहे। त्यामुळे जी भूमिका होती त्या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे आणि उद्या दुपारपर्यंत याचा अंतिम निर्णय हा घेतला। अशा घटना झाल्यानंतर त्याला बिनविरोध करायची एक परंपरा काँग्रेसनीच त्यावेळेस गोपीनाथ मुंडेजींच्या गेल्यानंतर काँग्रेसनी केलेली होती। जी महाराष्ट्रात परंपरा राहिलेली आहे त्या परंपरेचं पालन करावं अशा पद्धतीची भूमिका आमची आहे। पण अध्यक्षांनी जाहीर केल्यानंतर आता अध्यक्ष कॅन्डिडेट काय देतात, पक्षाने काय निर्णय घेतला हे मला माहिती आहे। बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवार स्वतः लक्ष घालतायत। जय पवार बारामती तालुका आणि शहरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतायत। आज तुम्ही बघितलं असेल तर आजोबा म्हणजे पवार साहेबांचं पण एक बातमी आली की ते पण आग्रह करतायत बिनविरोध व्हायला पाहिजे। मला वाटतं की बारामतीकरांना सगळ्यांनाच वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, कारण दादांचे अनेक वर्षांपासून काम प्रेम सगळ्यांना समोर दिसतंय आणि कसं हे एकदम दुःखातली गोष्ट आहे की ही निवडणूक आज आपल्या समोर आली आहे। त्याच्यामुळे मला वाटतंय की सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्या पण मनात भावना आहेत की ही निवडणूक